आज मी तुमच्या समोर एक अशी हृदयद्रावक कथा घेऊन आला हो, जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ही कथा आहे एका आईची, तिच्या 3 निरागस लेकींची आणि एका अविश्वसनीय मन सुन्न करणाऱ्या सत्याची. अनेकदा आपण आईला ममतेचं आणि प्रेमाचं, त्यागाचं मूर्तिमंत रूप मानतो. ती आपल्या लेकरांसाठी वाटेल ते करते, त्यांच्यासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा करत नाही. पण कधी कधी नशिबाचा क्रूर खेळ असा काही घडतो की आईच्या आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासली जाते. नमस्कार मंडळी, मी उमेश शिटणारे. तुम्ही पाहता विदर्भ लाईव्ह. आजची ही गोष्ट आहे शहापूर तालुक्यातील असनोली येथील एका शांत निवांत गावात घडलेली एक घटना आजही अनेकांच्या मनात धस्सा करून जाते. कल्पना करा, 3 चिमुरड्या त्यांच्या निरागस डोळ्यात भविष्याचे स्वप्न घेऊन जगणाऱ्या, आपल्या आईच्या कुशीत सुरक्षित असल्याची भावना घेऊन वाढणाऱ्या. त्यांना का माहित होतं की नियती त्यांच्यासाठी काहीतरी वाढून ठेवलं आहे? त्यांना का माहित होतं की ज्या हातांनी त्यांना भरवलं, पाजलं, मोठं केलं, त्या हातांनी त्यांच्या आयुष्याचा अंत होईल? या कथेची नायिका आहे संध्या भेरे. चेरपोली येथील संदीप भेरे यांची पत्नी. गेल्या 8 महिन्यापासून ती आपल्या 3 लाडक्या मुलींसोबत शहापूर तालुक्यातील असनोली येथे माहेरघरी राहत होती. तिची 3 फुलं होती. 10 वर्षाची काव्या, 8 वर्षाची दिव्या आणि अवघी 5 वर्षांची गार्गी. या तिघीही तिच्या डोळ्यासमोर तिच्या सानिध्यात वाढत होत्या. एक सामान्य कुटुंब, एक सामान्य आयुष्य असं दिसत होतं. पण या सामान्यतेच्या पडद्यामागे एक भयानक सत्य दडले होतं. एक असं सत्य जे समोर आल्यावर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सोमवारी 21 जुलै रोजी महाराष्ट्र या शांत कोपऱ्यात एक भयंकर घटना घडली आहे. त्या दिवशी त्या चिमुकल्या मुलींनी आपल्या आईने मोठ्या प्रेमाने वाढलेलं जेवण खाल्लं. त्यांना का माहित होतं की ते जेवण त्यांच्यासाठी काळ ठरणार आहे? त्या जेवणात त्यांची जन्मदाती आई संध्या हिने तणनाशक रसायन मिसळले होते. काही वेळातच तिघींनाही पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांची आई संध्या त्यांना तातडीने असनोली येथील एका खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्यानंतर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला कदाचित सर्वांना वाटले असेल की अन्नातून विषबाधा झाली असावी. एक दुर्दैवी अपघात. पण तिघींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्या क्षणाची कल्पना करा. त्या चिमुकल्या वेदनेने विव्हळत असतील, त्यांच्या डोळ्यात भीती असेल आणि कदाचित त्यांच्या आईच्या चेहऱ्यावरच्या काळजीमध्ये त्यांना काहीही संशय आला नसेल. पण मृत्यूशी त्यांची झुंज सुरू होती. ही झुंज अखेर संपली. उपचारादरम्यान गुरुवारी 24 जुलै रोजी काव्या आणि गार्गी यांनी जगाचा निरोप घेतला. दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी 25 जुलै रोजी सकाळी दिव्यानेही अखेरचा श्वास घेतला. एकाच घरात एकामागे एक 3 चिमुकल्या लेकींचा मृत्यू. पोलिसांना सुरुवातीला अन्नातून विषबाधेची माहिती देण्यात आली होती. किन्नवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण या घटनेत फक्त मुलींनाच त्रास झाल्याने मुलींचे वडील संदीप भेरे यांना संशय आला. त्यांच्या संशयाचा काटा त्यांच्या पत्नी संध्याकडे वळला. एका वडिलांचं मन आपल्या लेकींना गमावल्याचं दुःख आणि एक अनामिक शंका. त्यांनी ती पोलिसांसमोर मांडली. या संशयाच्या धाग्याला पकडून किन्नवली पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांनी मुलींची आई संध्या हिला चौकशीसाठी ताब्यात घेतली आणि मग जे सत्य समोर आले ते ऐकून काळजाला धक्काच बसला. पोलिसांच्या सखोल चौकशीत संध्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. तिनेच आपल्या मुलींना अन्नातून तणनाशक रसायन देऊन त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. पण का, कोणत्या कारणामुळे एका आईने आपल्या पोटच्या गोळ्यांचा जीव घेतला? याचे उत्तर ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. जन्माला आलेल्या 3 मुलींचा सांभाळण्यात तिला कंटाळा आला होता. त्यांच्या खर्चाचा असह्य ताण तिला सहन झाला नव्हता. या 2 कारणामुळे तिच्या आयुष्याचा तिनेच त्रागा करून घेतला आणि त्यातून तिने हा भयानक निर्णय घेतला. पोलिसांनी संध्या भेरे हिला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. ही घटना आपल्या समाजाला विचार करायला लावते. आई